हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो। राज्यामध्ये तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता आता बघायला मिळणार असून विजांसह भयानक स्वरूपाच्या पावसाचं आगमन राज्यभरामध्ये होणार आहे। नेमका पाऊस कोणत्या जिल्ह्यात जोरदार राहील, कुठे मुसळधार पाऊस राहील, सर्व काय अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्याकरिता फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघत चला। जर चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती तुम्ही टाका, म्हणजेच काय होईल, रोज हवामान अंदाज तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। व प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगायचे आहे। तुमचा कोणता जिल्हा आहे कमेंटच्या माध्यमातून लगेच सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पाऊस कसा राहील तो अंदाज आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण येणारा पाऊस मोठ्या प्रमाणात आता बघायला मिळणार आहे। काही तासामध्ये या पावसाचं मोठं आगमन राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। तर आता चला सविस्तर अंदाज बघूयात। यामध्ये कोणत्या भागात मुसळधार पाऊस पडणार, कोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार व कुठे उघडीप राहणार आहे, सर्व काय आता तुम्हाला बघायला मिळेल। तर चला पाहूयात आता महाराष्ट्रभरातील सविस्तर अंदाज। तर इकडे लक्ष द्या। आता राज्याचा विचार जर केला तर वाऱ्यांची स्थिती बघू शकता। स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे की वाऱ्यांचा वेग राज्यामध्ये सध्या आहे। बंगालच्या उपसागराकडे जर विचार केला तर काही सिस्टीम तयार होण्याच्या आकारामध्ये आहेत। तर इकडे आता विचार जर केला तर जो आपल्याला बंगालचा उपसागर बघायला मिळत आहे, या सागरातून जास्त पाऊस राज्यात पाहायला मिळाला व अरबी समुद्रातून यावेळेस महाराष्ट्रामध्ये कमी पाऊस झाल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। जे काही विशाखापट्टणम जवळ जे काही सिस्टम बनल्या त्याचा प्रभाव आपल्याला महाराष्ट्रामध्ये थेट बघायला मिळाला। पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला शेवट, कारण की शेतकऱ्यांना वाटत होतं पाऊस होईल का नाही, खूप उघडीप बघायला मिळत आहे। मात्र शेतकऱ्यांची थोडी चिंता दूर झालेली आहे। तर आता पुढच्या 12 तासात व 24 तासात असा बदल होणार आहे की काही ठिकाणी आता पाऊस खूप वेग धरणार असून मुसळधार पावसाचं चित्र हे राज्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे काही भागात बघायला मिळणार आहे। तर यामध्ये नेमका पाऊस कोणत्या जिल्ह्यात राहणार आहे, कुठे मध्यम पावसाचा अंदाज आहे, कुठे जोरदार पाऊस राहील, आता सर्व काय बघायला मिळणार आहे। तर चला आता अधिक पाऊस पडणारे कोणते जिल्हे आहेत तुम्हाला या ठिकाणी नावे सांगतो। आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। तर इकडे बघा, यामध्ये आता जालना जिल्ह्यात मध्यम जोरदार स्वरूपाच्या पावसाचं आगमन होणार असून येणारा पाऊस विजांसह पडणार आहे, हे मी तुम्हाला वारंवार सांगत आहे। आता जालना जिल्ह्यामध्ये पाऊस चांगला राहणार आहे, या ठिकाणी स्पष्टपणे बघू शकता। वातावरणामध्ये एक मोठा बदल बघायला मिळत आहे। जालना जिल्ह्यामध्ये 24 तासात जालना अंबडच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस, परतूरच्या भागात, सेलूच्या काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता, तीव्रताही आपल्याला पाहायला मिळणार आहे। पैठण, छत्रपती संभाजीनगर, गंगापूरचे भाग असतील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज राहील। काही ठिकाणी अतिशय तीव्रतेचा पाऊस बघायला मिळणार आहे। मोठं आपल्याला वातावरण या ठिकाणी बदलतानाचं चित्र पाहायला मिळत आहे। देऊळगाव राजाच्या भागात तुफान पाऊस राहणार आहे, सतर्क राहा, हा पाऊस खूप जोरदार आहे। येत्या 24 तासातच जोरदार पावसाला आगमन होणार आहे। तर काही भागात येत्या 12 तासातच पावसाचा वेग खूप वाढणार असून मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे। तसेच इकडे बघा, यामध्ये वैजापूर, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर या भागात देखील मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस, तर येवला, कोपरगावच्या भागात देखील तुफान पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। तीव्र स्वरूपाचा पाऊस इकडे आपल्याला बिडकींच्या भागात, ढाकेफळ या भागामध्ये बायन्साचा भाग असेल मध्यम ते जोरदार, पैठणमध्ये मध्यम ते जोरदार येत्या 12 तासात व 24 तासानंतर तीव्र पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। जोरदार स्वरूपाचे वातावरण राज्यात पूर्णपणे आता आगमन करत आहे। तर चला आता तीव्र पावसाचं आगमन हे कोणत्या जिल्ह्यात होणार असून कुठे मुसळधार पावसाची शक्यता वाढण्याचा अंदाज आहे, तो अंदाज आता आपण सविस्तर बघूयात। तर या ठिकाणी बघा, मोठा बदल वातावरणात होणार असून तीव्र मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही बऱ्यापैकी भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतच आहे। आता जोरदार पाऊस पडणारे जिल्हे जर बघायला गेलं तर यामध्ये आता लातूर जिल्ह्याचा देखील समावेश होणार असून लातूर जिल्ह्यात देखील पाऊस वाढणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा, वैजापूर तालुका असेल, या ठिकाणी कसं मध्यम ते जोरदार विजांचं वातावरण राहणार आहे, त्यामुळे सतर्क राहणे आता योग्यच राहील। जामखेड, बीडच्या भागात, केस तालुक्याच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस वाढणार आहे। अधिक पावसाचा जोर इकडे जामखेड व बीडच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तर अहिल्यादेवी नगरची एकदम पूर्व साईड, थोडीशी उत्तर साईडचे काही भाग असतील, या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस, श्रीरामपूरला पण चांगला राहणार आहे। या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचं वातावरण सक्रिय होईल। पंढरपूर, सोलापूरचा विचार केला तर इकडे बघा, यामध्ये पंढरपूर, सोलापूर मोठा बदल होईल। पिलो, सांगोलेचा भाग, एनकेचा भाग असेल, या ठिकाणी काय होणार आहे, अकोलकोटचे काही भाग असतील, वातावरणात चेंजमेंट राहणारच आहे, थोडे बदल राहणारच आहेत। काही ठिकाणी मध्यम पाऊस पडेल, काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, तीव्रता वाढणारच आहे। अकलूजच्या भागात, सांगोला, सोलापूरच्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। तर काही भागात उघडीप पण राहील, असं नाही की पाऊस सांगितलाय म्हणजे सर्वच भागामध्ये जोरदार होऊन जाईल। तसेच इकडे तुळजापूर, वैराग, धाराशिव पाऊस वाढणार आहे येत्या 12 तासाच्या नंतर, म्हणजे 24 तासात जोरदार पाऊस। परंडा, कुरुडवाड
नरसिंहवाडी, बार्शी, वैराग, धाराशिव, तुळजापूर, तुरळक भागात का होईना चांगल्या पावसाचा अंदाज आहे. मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस राहणार आहे, त्यामुळे काळजी करू नका. काही ठिकाणी कमी पाऊस झाला असेल तर चांगला पाऊस होऊन जाईल. मात्र मराठवाड्यात अतिशय नुकसानकारक पाऊस झालेला आहे, त्यामुळे पाऊस लवकर जर नाही आला तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. पाऊस आता डायरेक्ट सप्टेंबरच्या शेवटी जरी आला तरी काही हरकत नाही. अशा प्रकारचा पाऊस महाराष्ट्रातील मराठवाड्याच्या भागात झालेला आहे. तर चला आता तीव्र मुसळधार पाऊस काही जिल्ह्यामध्ये वाढणार आहे, त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला लगेच सांगतो. आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर यामध्ये इकडे बघा, पहिला जिल्हा लातूर तर बघितला. लातूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहेच. व्याप्ती देखील पावसाची चांगली वाढणार असून मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पूर्णपणे दिसून येत आहे. अहिल्यादेवी नगर ते डायरेक्ट इकडे केज तालुक्यापर्यंत, परळी माजलगाव पर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. गेवराईचे भाग असतील, दारुळचे भाग असतील, या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. पाथर्डीमध्ये पावसाचा अंदाज आहे. शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये लगेच सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पाऊस कसा राहील, वातावरण नेमकं कसं राहणार आहे तो अंदाज आपण देऊया. तर माजलगाव परळीपर्यंत पावसाची व्याप्ती तीव्रता ही अधिकच राहणारच आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा 100% पडणार असून पावसामध्ये विजांचं प्रमाण देखील अधिक राहणार आहे. येत्या 12 तासातच हा पाऊस बऱ्याच भागात दाखल होईल. ज्या भागात 12 तासात दाखल झाला नाही त्या भागामध्ये 24 तासात का होईना पण जोरदार पाऊस हा रात्रीपर्यंत का होईना आगमन होईल. यामध्ये इकडे नांदेड जिल्हा असेल, हिंगोलीमध्ये देखील पावसाचं प्रमाण राहणारच आहे. हिंगोलीमध्ये पाऊस राहील. कन्नड, पाचोरा, सिल्लोडचे भाग, मालेगाव, मनमाड, धुळे, जळगाव पर्यंत मध्यम ते जोरदार तर कुठे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अधिक पावसाचा जोर इकडे पाचोऱ्याला राहणार असून सतर्क राहावे. विजांचा धोका अधिक आहे. पाचोरा, पाहूरचा भाग असेल, मध्यम ते जोरदार पाऊस. अजंठा तसेच इकडे आव्हाचा भाग असेल, सिल्लोडचा भाग असेल, अनवाचा भाग, या ठिकाणी अंबालाचा भाग आहे, चाळीसगावचा भाग आहे, या ठिकाणी देखील सेगावांचा भाग असेल, सेगावांच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस. नांदेडच्या भागात देखील मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता ही 100% बघायला मिळणार आहे. अधिक तीव्रतेसोबत हा पाऊस राज्यामध्ये पूर्णपणे आता हजेरी लावणार आहे, त्यामुळे काळजी करू नका. काही भागात खूप तुफान पाऊस होईल, मात्र उलट सतर्क राहा, कारण पाऊस हा पाणी करून जाणार आहे. तुफान पावसाची बॅटिंग बघायला मिळणार आहे. तर चला, येत्या 24 तासात एक तीव्र पावसाळी क्षेत्र काही 12 जिल्ह्यामध्ये खूप धुमाकूळ घालणार असून परतीच्या पावसासारखे नदी नाल्यांना पाणी येईल अशा प्रकारचा पाऊस पडणार आहे. यामध्ये नेमके कोणते जिल्हे प्रभावित ठरू शकतात त्या जिल्ह्यांचा अंदाज आपण पाहूयात. तर इकडे बघा, आता एकंदरीत जर केलं तर मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण हे वाढत जाणार असून यामध्ये बरेच जिल्हे आहेत की त्या ठिकाणी खूप मोठा अलर्ट म्हणावं लागेल. जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे असं म्हणावं लागेल. यामध्ये जळगावचा भाग आहे, मालेगावचा काही भाग आहे. मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची व्याप्ती ही राहणार असून तीव्रतेसोबत हा पाऊस या ठिकाणी हजेरी लावणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. शेवगाव, अमरावती, नागपूर, वाशिमचे भाग असतील, या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तीव्रता पावसाची अधिक राहण्याचा अंदाज स्पष्टपणे दिसतो आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज राहील, त्यामुळे हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. काही ठिकाणी मध्यम पाऊस, काही ठिकाणी जोरदार पाऊस, मात्र हजेरी 100% लावेल. तीव्रता ही पावसाची देखील अधिक राहण्याचा अंदाज बऱ्यापैकी भागामध्ये दिसून येत आहे. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, शेवगाव, अहिल्यादेवीनगर, नाशिकचे भाग असेल, मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हा आपल्याला 100% पाहायला मिळणार आहे. हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे. वाशिम, शेवगाव मोठा अलर्ट बघायला मिळणार असून वाशिम, शेवगाव, अमरावतीला देखील तुफान पाऊस वेढा घालणार असून नदी नाल्यांना पाणी येईल अशा प्रकारचा पाऊस आता पुढच्या 12 तासाच्या नंतर बघायला मिळणार आहे. 24 तासात जोरदार पावसाचा अंदाज या भागात देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. नाशिक, नंदुरबार या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार आणि अतिशय तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळेल. विजांसह मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण आहे. तर चला, आणखीन कोणत्या तालुक्यामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळेल, आज कुठं पाऊस आहे व उद्या नेमका पावसाचा जोर कुठे वाढणार आहे ते देखील आता राहिलेल्या 1 मिनिटाच्या व्हिडिओत तुम्हाला सांगतो. आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सर्व अंदाज बघायला मिळेल. तर इकडे बघा, यामध्ये जर विचार केला तर आता
पूर्णपणे डायरेक्ट हा मोठा बदल होत आहे। यामध्ये बारावणीचा भाग असेल या ठिकाणी पाऊस राहणार आहे। नंदुरबार धुळे जोरदार पाऊस राहणार आहे। कोकण किनारपट्टीत जोरदार पाऊस, धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस राहणार आहे। मात्र सर्वाधिक धोका नागपूर या ठिकाणी निर्माण होणार असून नागपूर मौंदा बुटंबरीचा भाग या ठिकाणी कोंढवलीचा भाग असेल मध्यम ते मुसळधार पाऊस वाढणार असून विजांसह 100% खूप जोरदार पाऊस या ठिकाणी हजेरी लावणार आहे असं वातावरण स्पष्टपणे दिसतंय। वातावरणामध्ये मोठा बदल होऊन तीव्रता पावसाची अधिक ही बघायला मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। विजांसह धो पाऊस या ठिकाणी येत आहे। याच ठिकाणी नाहीतर इकडे भंडारा साकोले उमरेड वर्धा बुटुंबरीचा भाग असेल हिंगणघाटचा भाग असेल या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पवनी देसाईगंज राजुलीचे भाग असतील मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तसेच इकडे मौंदा भंडाराच्या भागात देवरीच्या भागात तुमसर रामटेकच्या भागात देखील मुसळधार पाऊस गोंदियापर्यंत लांजीच्या भागापर्यंत अतिशय भयानक स्वरूपाचं वातावरण हे बदलणार असून मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज 100% आपल्याला पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी तुफान पाऊस होईल। सासूर सावनेरचे भागात देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर चला आता खूप मोठं वादळी वातावरण खूपच वर्षानंतर काही भागात दाखल होणार असून खूप वर्षानंतर असा मोठा पाऊस होणार आहे। त्या ठिकाणी कोणते जिल्हे आहेत तर चला यामध्ये कोणते जिल्हे आहेत व कुठे अधिक प्रभाव पडेल तो अंदाज पाहूयात। तर स्पष्टपणे दिसत आहे काही जिल्हे असे आहेत की मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाचा अंदाज 100% राहील। तीव्रता अधिक पावसाची आपल्याला बघायला मिळत आहे। यामध्ये नागपूरमध्ये सतर्क राहा। पूर्ण विदर्भामध्ये तुफान विजांचा कडकडाट राहील। विजांचा अधिक प्रमाण असल्यामुळे जनावरांची योग्य ती काळजी घ्या। पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता धो पाऊस येत आहे। तर मोठा बदल 24 तासाच्या नंतर 48 तासात होणार असून शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यासाठी वेळ मिळणार आहे। त्यानंतर जर विचार केला तर अजून मोठा बदल 48 तासाच्या नंतर राहील। त्यामध्ये पुन्हा विजांसह पावसाचं प्रमाण हे मराठवाड्याच्या दक्षिण साईडकडून लातूर नांदेड विदर्भातून वाढायला सुरुवात होणार आहे। त्यानंतर 10-11 तारखेला राज्यात पुन्हा जोरदार पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज असून 11 तारखेपर्यंत राज्यात पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे। शेतकरी मित्रांनो अंदाज लक्षात घ्या। पावसाचं प्रमाण नेमकं कुठे वाढणार, मुसळधार पाऊस कोणत्या जिल्ह्यात अधिक होणार, सर्व काय आता येणाऱ्या पुढच्या व्हिडिओत देखील बघायला मिळणार आहे। पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनला ऑलवरती टाका। रोज अंदाज नक्कीच बघायला मिळेल। तर भेटूया पुढच्या हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।